विटा साळशिंगे रोडवर चारचाकी कारचा भीषण अपघात। अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी। उद्यापासून आणखी उपोषण करणार जरांगेंचा निर्धार। उद्यापासून पाणीही सोडण्याची मनोज जरांगेंची घोषणा। तर रविवारपर्यंत सर्व मराठी मुंबईत येणार, जरांगेंचा इशारा। मराठा उपसमितीची आज पुन्हा बैठक, पण जरांगेंच्या मागण्यांवर कसलाच तोडगा। ही संध्याकाळी पुन्हा मागण्यांच्या कायदेशीर बाबींवर चर्चा करणार। मराठे मागास नाहीत, ओबीसीतून आरक्षण शक्य नाही, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। जरांगे पाटील चंद्रकांत पाटलांवर संतापले। मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण घेऊन दाखवेन असा इशारा। मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग। उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे सर्व कार्यक्रम रद्द करून मुंबईला रवाना। शिंदेही आजच तरेगावातून मुंबईत येणार। शिंदेच्या शिवसेनेचा पहिला नेता मनोज जरांगे यांच्या मंचावर संदीपान भुमरेंचे पुत्र आमदार विलास भुमरे आझाद मैदानावर जरांगेंच्या भेटीला। ओबीसीचे मंडल यात्रा थांबवून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जरांगेंच्या व्यासपीठावर ओबीसी सेलच्या राजदारपूरकरांनी घेतली भेट। मराठा ओबीसी राजकारणात पवारांच्या नेत्यांची कसरत। भारत आणि चीननं मित्र होणं हाच चांगला पर्याय। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। परस्पर विश्वासावर आधारित मैत्रीचा मोदींचा प्रस्ताव। आज संपूर्ण राज्यभरात गौरींचं आगमन। दुपारी 3 वाजता गौरी आगमनाचा मुहूर्त, तसेच 5 दिवसांच्या गणपतींचं विसर्जनही करण्यात येणार। मराठी अभिनेत्री प्रिया मराठेची कर्करोगाविरुद्धची झुंज अपयशी। 38व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। या सुखानं या 4 दिवस सासूचे पवित्र रिश्ता या मालिकांमध्ये भूमिका गाजल्या।